Now we have to solve one more example, which is some difficult, but which is depend on quadratic equation, and it is the solved example given in our textbook on page number 74. Page number 74, solved example number 2. This example is on again quadratic equation. There is one Ajay Sharma have taken loan, borrowed amount. Loan amount किती आहे? 3,25,000. 3,25,000 ही त्याची लोन आहे, लक्षात घ्या, लोन अमाउंट. आणि त्याच्यावर त्यांनी लक्षात घ्या इंटरेस्ट पेड केलेला आहे. पेइंग इंटरेस्ट लक्षात घ्या, त्यांनी इंटरेस्ट पे केलेला आहे. किती? तर 30,500 हा त्याच्यावर इंटरेस्ट पेड केलेला आहे. सॉरी, इंटरेस्ट त्यांनी दिलेलं नाही, नॉट इंटरेस्ट इज गिवन, सॉरी. त्यांनी लक्षात घ्या अजय शर्मानी 3,25,000चं लोन काढलेलं आहे. इंटरेस्ट काही नाही आहे, मित्राकडून घेतलेलं असावं, त्यामुळे इंटरेस्ट नाही आहे. मित्र म्हणला की नको इंटरेस्ट, त्यामुळे अजय शर्मानी एक उसने पैसे घेतलेले आहेत 3,25,000 आणि ते महिन्याला थोडं देणार आहेत. पहिल्या महिन्यात किती देणार आहेत? तर ते पहिल्या महिन्यामध्ये 30,500 रुपये देणार आहेत. आणि नंतर ते कमी रक्कम डिक्रीजेस द पेमेंट बाय ₹1,500. मग पुढची रक्कम 1,500नी ते कमी देणार आहेत. त्याच्या पुढची रक्कम ते 1,500नी कमी देणार आहेत. असं ते कर्ज फेडणार आहेत. अजय शर्मानी हे कर्ज एखाद्या मित्राकडून घेतलेलं असल्यामुळं त्याला इंटरेस्ट नाही आहे, लक्षात घ्या. बरोबर. मग काय त्याच्यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट त्याचं हप्ता इन्स्टॉलमेंट किती आहे? त्याचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे 30,500. त्याचा दुसरा इन्स्टॉलमेंट 1,500नी कमी. 30,500 मधनं 1,500 गेले म्हणजे 500 गेले 30,000. 30,000 मधनं आणि 1,000 गेले 29,000, 29,000. अजून ह्याच्यामधून 1,500 वजा करा म्हणजे 29,000 मधनं 1,000 गेले 28,000. 28,000 मधून 500 गेले 27,500, 27,500. आणि असे ते हप्ते देत जाणार आहेत, लक्षात घ्या. असे ते हप्ते देत जाणार आहेत. आणि त्यांनी लक्षात घ्या शेवट हा त्यांचा पहिला महिना आहे T1, हा दुसरा महिना आहे T2, हा तिसरा महिना आहे T3. आणि त्यांनी विचारले कितव्या महिन्यामध्ये, हाऊ विल लॉंग इट टेक टू क्लिअर दिस अमाऊंट. हे कर्ज फेडायला, क्लिअर व्हायला, फेडायला किती काळ लागेल, किती महिने लागेल. आपण असं गृहीत धरूया n महिने लागेल. दिस इज द nth मंथ, n महिने लागतील, लक्षात घ्या. n महिने लागतील. किती महिने लागतील? हा पहिल्या महिन्याची अमाऊंट आहे, दुसऱ्या महिन्याची अमाऊंट आहे, तिसऱ्या महिन्याची अमाऊंट आहे आणि nव्या महिन्याला लक्षात घ्या कर्ज फिटणार आहे. नेमकं कर्ज किती? ह्या सगळ्या जर हप्त्यांची बेरीज केली, ह्या सगळ्या हप्त्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे? 3,25,000. म्हणजे ह्या सगळ्या हप्त्यांची जर बेरीज केली, सम केली, म्हणजेच लक्षात घ्या SN केली, तर ती किती असणार आहे बघा? 3,25,000 असणार आहे, लक्षात घ्या. SN ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता आपण इथे SN चा फॉर्म्युला मांडायला पाहिजे आणि मग तो सोडवला की आपल्याला उत्तर मिळून जाईल. n ची व्हॅल्यू आपल्याला काय होईल, लक्षात घ्या, मिळून जाईल. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? ह्याला A म्हणतात, D काढावं लागेल. D इज इक्वल टू T2 मायनस T1. म्हणजेच किती? T2 किती आहे? 29,000 मायनस 30,500. बरोबर सर, हे मोठा आहे, आकडा मोठा आहे. मोठ्याचं साईन द्यायला पाहिजे. मोठ्याचं साईन मायनस, ह्याचं साईन प्लस आहे. साईन्स वेगवेगळे असल्यामुळं सबस्ट्रॅक्शन. 30,500 मधून 29,000 गेले, 1,500 राहिले, मायनस 1,500. त्यांनी डिक्रीजेस म्हणजे मायनस, लक्षात घ्या. डिक्रीजेस बाय 1,500. इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ D. D is equal to minus 1,500. Remember this. This is the value of T. Now,
Sn, we will write Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Put the values. Sn ची व्हॅल्यू दिलेली आहे. कर्ज, एकूण कर्ज 3,25,000. So Sn is 3,25,000 कर्ज. We want to find out the value of n. 2. What is the value of A? A value 30,500. Plus, we want to find out the value of n. N minus 1. What is the value of D? Minus 1,500. So this is, we have to solve all this and find out the value of n. Okay, let's start. पहा, लक्षात घ्या, भागिले 2 चे गुणिले 2, हे डिवाइडेड बाय 2 चे मल्टिप्लाय बाय 2 होईल. 3,25,000 into 2 is equal to n. बघा, therefore again this किंवा 2 आपण कॉमन सुद्धा काढू शकू. 2 कॉमन काढून देखील लक्षात घ्या आपल्याला इझी होईल असं मला वाटतंय. बघा, आपण हे 2 कॉमन काढूया का? मला असं वाटतं की हे 2 आहेत, इथे 2 दिसत आहेत, हे कॉमन निघतील, म्हणजे ह्याला कॅन्सल होईल. आणि इथून 2 कॉमन काढता येतील. हे 1500 आहेत. 1500 म्हणजे 750 गुणिले 2, 2 इंटू 1,000 2 इंटू 750, 750 गुणिले 2 म्हणजे 1500. बरोबर सर. त्यामुळे हे 2 आणि हे 2 कॉमन काढता येतील आणि ह्याला कॅन्सल होईल, तर आणखीन सोपं होईल त्याच्यामुळं. तर 3,25,000 इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू हे 2 आणि ह्यातले हे 2 कॉमन काढूया. हे 2 कॉमन काढले, शिल्लक राहिले 30,000 इंटू 500. हे प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस झाले, लक्षात घ्या, मायनस. आणि हे ब्रॅकेट इंटू 750 म्हणजे कंस गुणिले 750 म्हणजे 750 गुणिले कंस n मायनस 1. बघा, लक्षात येते का? हे 2 ला 2 कॅन्सल झाले, हे 2 ला 2 कॅन्सल झाले. आता बघा बरं, 3,25,000 इंटू n इंटू ब्रॅकेट, ह्याला आतमध्ये गुणून घ्या, ह्याला आतमध्ये गुणून घ्या. कसं होईल? 30,500 मायनस 750 n. पुन्हा हे मायनस इंटू मायनस, बघा, मायनस इंटू मायनस इज प्लस. 750 1 जा 750. आता बघा बरं काय होईल. बरोबर, ह्या दोघांची पुन्हा बेरीज होईल का? बघा, 3,25,000 इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट, हे 30,500 आणि 750 ह्याची बेरीज करूया. 30,500 आणि लक्षात घ्या 750 याची ॲडिशन. 0 5 7 5 12 2 ह्याच्याला एक 1 3 31,250. 31,250 minus 750 n. Okay, now multiplied by n. n into 1, n नी पहिल्याला गुणा, n नी दुसऱ्याला गुणा. बघा असं येते का? बघा, 3,25,000 is equal to n नी गुणा 31,250 into n minus n into n is n square, 750 n square. मग आता लक्षात घ्या, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन घेत असताना ह्याला पहिल्यांदा इकडे घ्या, फर्स्टला घ्या, हे घेत असताना इकडे घ्या, ह्या साईडला, म्हणजे मायनसचं काय होईल? प्लस 750 n स्क्वेअर. हे पण इकडल्या साईडला घ्या, हे प्लस आहे, हे प्लस इकडल्या साईडला घ्या, प्लसचं होणार मायनस 31,250 n आणि ह्याचा साईन प्लसच आहे. हे लेफ्ट साईडलाच राहणार आहे. लेफ्ट साईडचे 3,25,000 लेफ्ट साईडला राहणार, चिन्ह बदलत नाही, प्लसचं प्लसच राहणार. प्लस 3,25,000 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, लक्षात घ्या सर. हे मायनसचं प्लस झालं, हे प्लसचं लक्षात घ्या मायनस झालं
आणि हे जे प्लस लेफ्ट साईडचे आहेत ते लेफ्ट साईडलाच राहिले, प्लसचे प्लसच राहिले, इज इक्वल टू 0. आता हे सोडवायचं आहे आणि सोडवून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपण ते सोडवूया. तुम्हाला येते का बघा. We will continue. 750n square minus 31,250n plus 3,25,000 is equal to 0. Okay, here is 0, here is 0, here is 0. So we can divide by 10, dividing each term by 10. ही पहिली टर्म आहे, ह्याला 10 ने डिवाइड करूया, मायनस इथे. ही दुसरी टर्म आहे, त्याला 10 ने डिवाइड करूया, प्लस इथे आहे. ही तिसरी टर्म आहे, त्याला 10 ने डिवाइड करूया, हे इज इक्वल टू आहे. ही लास्ट टर्म आहे, ह्याला 10 ने डिवाइड करूया, डिवाइडिंग ईच टर्म बाय 10. पहिली टर्म 750n स्क्वेअर, दुसरी टर्म 31,250n, तिसरी टर्म 3,25,000 आणि हे 0. 0/10 इज 0. हा शेवटचा 0 शेवटच्या 0ला कॅन्सल, therefore plus 20. हा शेवटचा 0 शेवटच्या 0ला कॅन्सल, therefore minus 3125. n हा शेवटचा 0 शेवटच्या 0ला कॅन्सल, therefore 75n square. Now we have to take again common. What is 75? 75 means 25 into 3. 25 3s are 75. हिथं 5 आहे, तर ह्याला 25 नी डिवाइड होऊ शकेल. हिथं 5 आहे, त्यामुळे ह्याला 25 नी डिवाइड होऊ शकेल. होतंय की नाही ते पाहायला पाहिजे. मग बघूया आपण इथे कसं करता येईल. 3125 याला 25 नी डिवाइड होतंय की नाही. 25 हे पहिले 31 घेऊया. 25 1s are 25. 31 minus 25 is 6. Take 2. 25 2s are 50. 12 will remain. Take 5. 25 5s are 125. 0 0. Answer is 125. So here 25 into 125. Now ह्याला भाग जातोय का बघावं लागेल सर. 32500 याला लक्षात घ्या 25 ने डिवाइड होते का. पहिल्यांदा 32 घेऊया. 25 1s are 25. 12 मधून 5 गेले, 7 शिल्लक. 330. This is 5. 25 3s are 75. 0 0. Take this 0. 25 0. 25 0 0. Take this 0. 25 0 0. So here ह्याचे जे फॅक्टर्स आहेत 25 इंटू फॅक्टर जे आहेत त्याचे 25 इंटू 1300. मग हे जे आहे हे 25 कॉमन, हे 25 कॉमन, हे 25 कॉमन. टेक 25 कॉमन. कसे झाले बघा सर. 25 इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहिलं 3n स्क्वेअर मायनस 125n प्लस 1300 इज इक्वल टू 0 इंटू 25 से डिवाइड बाय 25. 0/25 काय शिल्लक राहिले 3n स्क्वेअर मायनस 125n प्लस 1300. 0/, therefore 3n square minus 125n plus 1300 is equal to 0.
हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण मघाशी इथं सोडवलंय बघा सर. 3x² - 125x + 1300 इज इक्वल टू 0 सोडवले. आणि ह्याचे फॅक्टर्स आपण पाडलेत बघा, इथे असे केलेले आहेत. बरोबर, हे फॅक्टर्स पाडले आहेत आणि ह्याच्यावरून आपण सोडवलेलं आहे त्याप्रमाणे आपण घेऊया इथे. आता पुन्हा हे सगळं लिहायची गरज नाही आहे, सगळं रेडी आहे, इथं करून दाखवलं तुम्हाला मगाशी. त्यामुळं ह्याचे फॅक्टर्स घेत असताना 3n² - 65x - 60x, किंवा याच्यामध्ये थोडं चेंज करूया, आणखीन एका पद्धतीनं आपल्याला थोडंसं घेता येईल. ह्याच्यामध्ये -60x आधी घेतो, -60x - 65x आणि लक्षात घ्या +1300 इज इक्वल टू 0. पुन्हा पेअर्स केले, हे पेअर्स केले. या ठिकाणी लक्षात घ्या 3 आहे, इथं 60चे फॅक्टर्स पडतील 3 × 20. त्यामुळे हे 3 आणि हे 3 कॉमन, हे 3 कॉमन निघालं. लक्षात घ्या 3 कॉमन. n² हे जे आहे लक्षात घ्या, सो n नाही येणार, हे n आणि हे n. मग इथं n² म्हणजे n × n. मग हे n आणि हे n कॉमन निघाले, तर हे n कॉमन काढले. शिल्लक काय राहिले n - 20. टेक मायनस चिन्ह हिअर. इन सेकंड ब्रॅकेट शिल्लक राहणार n - 20. n - 20 इज इक्वल 0. कॉमन किती निघणार 65. 65 कॉमन निघणार, लक्षात घ्या. n - 20 n - 20 कॉमन निघाले. Therefore, in first bracket n - 20, in another bracket 3n - 65 is equal to 0. Therefore, n - 20 is equal to 0, or 3n - 65 is equal to 0. Therefore, n is equal to 20, and or 3n is equal to 65. Therefore, n is equal to 65 upon 3. Remember, here what is n? In arithmetic progression, n is a natural number. In AP, arithmetic progression मध्ये लक्षात घ्या, in AP, arithmetic progression मध्ये, in AP, n is natural number. n is natural number. n हा नॅचरल नंबर असतो. त्यामुळं हा नॅचरल नंबर नाही आहे. सो इट इज नॉट पॉसिबल. So n is equal to 20. So n is equal to 20 answer is. मग त्यांनी क्वेश्चन विचारला होता की हाऊ लॉंग विल इट टेक टू क्लिअर द अमाऊंट, कर्ज फेडायला किती वेळ लागेल. तर 20 months, लक्षात घ्या, इट विल टेक 20 months टू क्लिअर द अमाऊंट. इट विल टेक आन्सर, इट विल टेक 20 months. It will take 20 months to clear the amount, to clear the loan, to clear the amount. हे आपलं उत्तर लक्षात घ्या. दिस इज अवर आन्सर. कळेल असं मला वाटतं. आता आणखीन काही आपण प्रॉब्लेम सेट्स मधली अवघड गणितं घेणार आहे, जी सायमल्टेनियस इक्वेशन वरती अवलंबून आहेत, ज्याला इक्वेशन्स वरती, लिनियर इक्वेशन्स वरती अवलंबून आहेत. आता आपण 2 एक्झाम्पल्स बघितली जी क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती आहेत. आता आपण आणखीन 2-3 एक्झाम्पल्स बघणार आहोत जी या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स किंवा सायमल्टेनियस इक्वेशन्स वरती आधारित आहेत. थँक्यू.